मी मुंबईवरून बोलते. हां, हां. नाव वगैरे सांगायचं का? नाही, नाही. नाव बरं, नको. बरं. काय अनुभव आला ताई? तर तुम्ही नंतर शेअर करता ना तो अनुभव? हो, नंतर शेअर होतो. हो. नंबर येईल तेव्हा. तर माझा अनुभव असा आहे, की आता मी 8-10 वर्ष झाली स्वामींमध्ये आहे अच्छा, अच्छा. आणि खूप मला असं त्यामुळे असं खूप बळ मिळतं. खूप आपल्याला असं पुढे जाण्यासाठी एक शक्ती मिळते. बरोबर, ते बरोबर. कळत नाही आपल्याला, पण ती शक्ती आहे आणि ती प्रत्येक वेळी मी अनुभवले, की छोटे-छोटे अनुभव मला असे आले, की ज्या गोष्टींची मी इच्छा करते ना, त्या आपोआप समोर येतात किंवा आपोआप पूर्ण होतात. हे मी हां, बऱ्याच वेळा बघितलंय. हां, तर हां. अनुभव असा होता, की सलग असे 2-4 अनुभव आलेले आहेत. हां. पण विचार करते, की सुरुवातीचा जो अनुभव आहे, की ज्यामुळे मी स्वामी सेवेत आले, हां, 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 हां. तिथून मी सुरुवात करते, चालेल, की चालेल. नंतरचे मग सलग मला एकामागे एक सांगता येतील असे. बरं, बरं, बरं. हां, हां. तर पहिला अनुभव असा, की मी स्वामीमध्ये कधीच नव्हते हां. आणि सगळे देव आपले देव्हाऱ्यात असतात नाही का? हो, हो, हो. सगळ्या देवांची एक पूजा अर्चा थोडक्यात आपल्याला जमेल तशी करायची. आणि बरोबर. सासूबाईंना आमचे मोठे असल्यामुळे आमचे सगळे देव आमच्या देवघरात असतात ना. अरे बापरे! आम्ही हं. मोठे ना घरामध्ये, तर त्यानुसार असं आपली जमेल तशी आपली पूजा आम्ही करायचो रोजच. बरोबर. हां, हां. तर ते सगळे देव म्हणजे माझे देव होते. मला स्वामीविषयी काहीच माहिती नव्हतं. अच्छा. हां, हां. फक्त मी ऐकून होते, की स्वामी, स्वामी असं आजूबाजूला जे आहेत ना सेवेमध्ये, ते हां, म्हणायचे तेवढं मी ऐकून होते. पण हां. मुलाची शाळा असायची ना, हं. कल्याणला शाळा होती त्याची दत्ताईमध्ये, अच्छा, अच्छा. बालक मंदिर. तुम्ही पण कल्याणच्या आहात ना? हो, हो, हो. तर तिथे दत्ताई म्हणे ओक स्कूल आहे आपली माहिती आहे. बालक हो. मंदिरची. हो. तर तिथे तो होता ना शाळेला आणि माझ्या सासूबाई, सासरे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. मग शाळेमध्ये कधी पॅरेंट्स मीटिंग असली, कुठे काय असलं ना, तर हां. माझ्या आपोआप जवळच आहे ना मंदिर ते दत्ताईचं आपल्या दत्त बरोबर. मंदिर. हो, हो. दत्त मंदिर. आम्ही पण तिथे फ्रेम भली मोठी लावलेली आहे. तर हां. तिथे मग मी म्हटलं आता मीटिंग झाली, आता घरी जाऊन काय कर थोडा वेळ आपण बघूया काय मंदिरात जाऊया वगैरे. आपण बरोबर. म्हणतो ना जवळच आहे तर जाऊया. हो, तर हो. मग तिथे जाऊन बसायची अशी. हां. आणि मग बसले की मग माझे काय समस्या, प्रश्न किंवा काय जे काही मला असं वाटायचं ते मी आपली बोलायची स्वामींना आई किंवा गं! मुलाविषयी, कोणाविषयी असं काय काय आपल्या छोट्या-मोठ्या तक्रारी असतात त्या मी अशी बरोबर. सांगायची. हां. आणि स्वामींकडे बघून ना एवढं सुंदर वाटायचं ना, दत्तात्रयांची मूर्ती, हां. बाजूला स्वामींची मोठी फ्रेम होती. हो, तर हो. ते एवढं सुंदर वाटायचं ना, की मला पहिलं मन लागत नव्हतं तिथे. हां. पण जे त्या फ्रेमच्या बाजूला ना असे रंगीबेरंगी लाईटी होत्या, लाल, हिरवी, पिवळी, निळी हां, आणि हां. ते मी बघत बसायचे आणि त्यामध्ये मी आपोआप अशी गुंतत गेले, की किती सुंदर आहे स्वामींचं हे. अ, हां. तो किती सुंदर आहे आणि ते मन आपोआप माझं जात गेलं तिथे. ओढत गेलं मग तिथे. हां. आजूबाजूला ज्या बायका असायच्या ना, हां. हां. तर मला सांगायचं होतं ती जी मूर्ती मी आली ना दत्त जयंतीला, हां, हां, तर हां. जे काही अभिषेक करते ना मी, ते दोन्ही मूर्तींचा करते. असं नाही की एकाच मूर्तीचा करते. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. की ती सुरुवातीला आलेली मूर्ती असं ठेवून वगैरे देत नाही. हां, 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 हां. म्हणजे त्याचा पण मी अभिषेक करत असते असं. अच्छा. मग मी घरी सुरुवात केली हां, हां. छोटी-मोठी अशी आणि मग अभिषेक निकम सरांचे स्वामींवर खूप कार्यक्रम यायचे. हो, हो, हो. बरोबर आहे. तर त्यांचे मोठे-मोठे कार्यक्रम आणि अजून सुद्धा मी ते अटेंड करते. त्यांचे वंशज वगैरे हो, हो. एवढे बरोबर, आणि बरोबर. त्यांची सेवा पण अक्कलकोटला खूप सुंदररीत्या ते करतायत हो, आणि हो, हो. त्यांच्या कार्यक्रम अटेंड केल्यामुळे जास्त ओढ वाटली. आणि स्वामी सेवेत मी आली खरी. पण हां, नंतर एक-एक अनुभव येत गेले. जशी मी सेवा करत गेले किंवा स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या अ, हां. आपण म्हणतो ना, एक चित्र आपल्या समोर असतं, स्वामी आहेत, स्वामी आहेत. बरोबर, बरोबर. आणि त्या ह्याच्यात राहत गेली आणि मग पहिला अनुभव असा की मी दादर मठामध्ये गेलेली. अच्छा. हां. दादरचा मठ आहे ना तिथे. हो, हो, हो. तिथे मी पहिल्यांदाच गेली आणि माझी खूप इच्छा होती जायची आणि हां, जाऊन आली मी आणि हां, घरी आल्यावर मग मला ना रात्री अगदी 1 दिवस आड म्हणजे हां, गुरुवारच्या दिवशी मला वाटतं, हां, असं स्वप्न झालं की एक ना एक कट्टा आहे असा हां, आणि मी तिथूनच छोटासा पॉकेट मनीसाठी फोटो घेतलेला. हां, हां, हां. मनी ठेवायला असं. हं, हं. एवढा सुंदर फोटो आहे, तो आपल्या पॉकेटमध्ये असावा, की हां. आपल्या आठवण झाली की आपण बघू शकतो. आणि बरं. तो फोटो मला स्वप्नामध्ये एक कट्टा दिसला आणि त्या कट्ट्यावर ना एक पोती होती, म्हणजे एखाद्या धान्याची कशी पोती असते, हो, 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 हो. ती पोती ठेवली होती आणि त्याखाली तो फोटो मला पुन्हा दर्शन झालं. म्हणजे एवढं ओह! त्या मठाचं हो.
अरे वा. अगदी तसाच फोटो आणि तोच फोटो जो मी घेतलेला अय्या. आणि हा. हट्टाने घेतलेला की मला पाहिजे छोटा फोटो असं घाईघाईत म्हणजे हा. निघायची वेळ झालेली. मी म्हटलं नाही मला घ्यायचा छोटासा फोटो मग हा. पटकन मागे लावून घेतलेला. हा. आणि मग तो फोटो जसाच्या तसा मला त्या पोती खाली दिसला. मी पोती उचलून बघते आणि तो फोटो दिसला. एवढं म्हणजे सुंदर दर्शन बापरे. झालं फोटोचं. बघा. आणि दुसरा अनुभव असा की ठाण्यामध्ये आनंद भारती मठ आहे. हो, माहित आहे. हो. मी थोडक्यात सांगते म्हणजे एवढे मोठे अनुभव नाहीये. थोडक्यात हा. मी सगळे सांगते. हा. तर आनंद भारती मठामध्ये पण मी कायम आईकडे जाते ना, तर आईकडे हा. गेली की तिथून तो जवळ आहे ना मठ. हो. तर माझी हो. खूप इच्छा होती की जे काही आपल्याला ते रिलॅक्स व्हायचं मठामध्ये, हा. आईचं, बहिणीचं जे काही हे असतात ना हा. तर थोडं आपण पण आपल्या हे स्वामींजवळ शांत बसून यायचं. हा. आणि जवळच आहे. तर मी तिथे गेली हा. आणि त्या दिवशी ना काहीतरी होतं, विशेष होतं काहीतरी, पाडवा का काहीतरी होता दिवाळीचा. हा. आणि आम्ही दोघं गेलेलो आणि मला खूप चाफ्याची फुलं घ्यायची होती. भली मोठी रांग होती. आणि हा. त्या रांगेमध्ये ना मला सुचेना की फुलं आता कुठे शोधू मी आणि बाजूला जे बुकेचं वगैरे होतं ते गुलाबांचं होतं आणि ते गुलाबं नाही मला चाफाच द्यायचं होतं. माझं चाफाचा होता. वाटतं होतं की मी एरवी मी देते स्वामींना आणि आजच का नाही जमणार. हा. तर हा. माझ्या मनाला ती खंत लागली आणि मग मी म्हटलं गुलाबच घेते आता जाऊ दे. हा. स्वामींना म्हटलं तुम्ही चाफा समजून आणि स्वामींना तर सगळी फुलं आवडतात. अगदी. हो. आता सगळ्या फुलांची आवडते आहेत त्यांना असं काय ठराविक फुल पाहिजे असं नाही. हम्म. तर चला गुलाब तर गुलाब काहीतरी फुल तर आहे आणि मग हो. मी गेली हो. आणि तरी मी रांगेत उभी राहिली आणि म्हणते मनामध्ये अरे ह्याच्या हातात चाफा आहे त्यांच्या हातात चाफा आहे. हा. अरे हा तर माझ्या हातात पण पाहिजे होता चाफा असं म्हणजे खंत व्यक्त करत करत रांगेत मी पुढे जात होते. हा. हा. पुढे जाता जाताना अगदी पायरी चढायला लागली माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं की हा. चाफा मी आज तुम्हाला देऊ शकले ना मला ह्याचे खूप वाईट वाटलं हा. म्हटलं. चाफा खूपच आवडतो स्वामींना. खूपच आवडतो आणि आजच्या दिवशी तर माझी खूप इच्छा होती. हा. तितक्यात एक मुलगी कॉलेजची काय असावी मला वाटतं हा. बॅग होती मागे हा. आणि ना धावत आली आणि मला असा हात मारला म्हणजे तो माझा विचार संपतो ना संपतो हा का हा. 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 तो विचार संपतो ना संपतो तितक्यात तिने मला पाठीवर थाप मारली. अगं बाई. आणि हो आणि मला म्हणाली काकू तुम्ही एक काम करा ना मला खूप घाई आहे आणि मला ना खरंच वेळ नाहीये. तिने त्या गडबडीत त्या गर्दीमध्ये दर्शन जेवढं होता होईल ते स्वामींचं घेतलं हा. आणि एवढंच तिला काय दिसलं स्वामींचा चेहरा का काय पण तिने नमस्कार करून पटकन माझ्या हाती ती फुलं दिली अशी आई की गं. तुम्ही तुम्ही जाताना ही फुलं स्वामींना माझ्यातर्फे द्या. अरे म्हणलं बापरे. बापरे मला अगदी म्हणजे डोळ्यात अश्रू आले माझ्या की मी आता माझा विचार संपतो ना संपतो म्हणजे हे स्वामीच होते. तेवढ्यात हे स्वामीच होते असं माझं हे खरंय दृढ स्वामीच होते की एवढी आणि तू दुःख नको करत बसू. तुला घे हो लगेच हातात चाफ्याची फुलं. आपल्या कसं छोट्या मोठ्या गोष्टीचं हे तर आपण स्वामींशी बोलत असतो बोलत तसं मी असतो. बोलत असते. खरंय तर ते खरंय. फुलं पानावर एवढी 7-8 फुलं बघून मला खरंच बरं वाटलं आणि मी स्वामींना वाहताना सुद्धा सांगितलं त्या ताईंनी दिली बरं का आता नाव पण ती घाई माहिती सांगितलं नाही पण मी म्हंटल हा. चाफ्यावाल्या ताईंचे चाफा तिच्यातर्फे आहेत आणि माझ्याकडनं दिली गेली म्हणून मला खूप आनंद झाला की बाबा माझी इच्छा पूर्ण झाली. मला मधला दुवा आणि धरलं. तिसरा छोटासा अनुभव असा की आम्ही मुलुंडला राहतो ना हा. तिथे मठ आहे ना तर दर गुरुवारी आम्ही जात असतो. हा. हा. म्हणजे बिल्डिंग मधली लोक जातात तर मी नवीन असल्यामुळे मी काय करायची हा. माहिती काढली आणि मी एकटी जायची अशी कारण हा. हा. सुरुवातीला आपल्याला ऑकवर्ड वाटतं ना असं. बरोबर. तर हा. मी एकटी जाऊन मग थोडी सवय केली आहे मठामध्ये जायची. हम्म. आणि दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या गुरुवारी सगळ्या जणी ज्या जातात ना डेली अशा दोघी हो. तिघी हो. हो. तर त्या दिसल्या जाताना आणि मला दिवाळीची खरेदी करायची होती. हा. 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 तर दिवाळीची खरेदी महत्वाची होती कारण आम्हाला गावी जायचं होतं. बरोबर. आणि तेव्हा मी बारीतून तेव्हा मला खूप म्हणजे अशी सवय होती मठात जायची गुरुवारी. हा. हा. तर मी म्हटलं स्वामींना बाबा आज मी येऊ शकत नाही मला गावी जायचंय छोटीशी खरेदी करायची तर हा. मला खूप इच्छा होते पाय तर माझे असे वळतात पण मी नाही येऊ शकत आज मला. हा. हा. आणि त्या त्या दोघी तिघी जाताना मला असं वाईट वाटलं की मी जायला पाहिजे होतं आज जायला हा. पाहिजे होतं. हा. 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 पण एवढं सगळं खरेदी गावचं महत्वाचं होतं तर मी बरोबर. सगळीच लेकाला धावपळ. म्हटलं मुलाला हा. मुलाला म्हटलं की आपण ठाण्यात जाऊया आणि खरेदी करू छोटीशी. हा. त्याची जी काही केली मी आणि फक्त आपल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे क्लिप चाप हे बरं. पिना बिना असतात ना त्या आपल्याला खूप लावायला उपयोगी पडतात त्या हो. माझ्याकडे हो. अजिबात नव्हत्या. हा. म्हणलं आता माझी खरेदी तर झाली आपण खूप पुढे आलो. हा. तर हा कसा म्हणतो मुलगा माझा की तुला घ्यायचं ते इथे कोपऱ्यावर एक दुकान दिसतंय छोटस हा. हा. हा.
तर मी म्हटलं ठीक आहे चल आता एवढं दमलोय पण जाऊया कारण ते पिना तर बाबा गरजेचे आहेत हं. बरोबर. कधी पण आपल्या क्लिप वगैरे लागतात ना केसांच्या. हो, हो, म्हटलं हो. ठीक आहे. मग ते छोटंसं दुकान होतं कोपऱ्यावर. आम्ही कधी त्या बाजूला वळलो पण नव्हतो. हां, आणि मी घेतल्या पिना वगैरे घेतल्या आणि हां. तिथे भली मोठी रांग छोटीशी म्हणजे असं आतमध्ये ना ते आनंद भारती जो मठ आहे ना हां, तसं हां, हां. थोडं आतमध्ये आणि छोटासा आहे असा. अच्छा. म्हणजे तो हां, दिसून येत नाही बाहेरून. पण त्या हां, पिनांच्या गोष्टीमुळे मी गेली आतमध्ये हां, आणि म्हटलं अरे भली मोठी रांग आणि मला देवळांची वगैरे खूप आवड आहे ना. हां, म्हटलं हां. चला कसली पण रांग असू दे. आपण आपलं आनंदाने उभं राहिली मी बरोबर. आणि उभे राहिल्यावर म्हटलं अरे बापरे कसली रांग आहे माहित नाही पण भली मोठी रांग आहे चल. हां, आणि उभी राहिली आणि मी बघते आतमध्ये बघायची खोटी. हां. मला एवढं बरं वाटलं की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. अय्या! म्हणजे बघा. तो मठ स्वामींचाच मठ होता आनंद भारतींचा. मी अय्या! म्हटलं ना घरात हं. बोलत होती की मला जाता येत नाही स्वामी मी काय करू आणि ही जी हो. तेव्हा स्वामींनी अगदी 2 तासात पूर्ण केली. म्हणजे मला बघा. केवढा मोठा अनुभव स्वामींनी दिला की हं. खरंय. स्वामी जी खंत मी व्यक्त केली ती त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मुलगा लगेच म्हणाला "बघ खरं तुला झालं. जायचं होतं ना?" तर आणि जशी जशी रांग पुढे जात होती तसं हं. मला तो हळू फोटो दिसत गेला स्वामींचा. हां, हां, हां. इतका आनंद झाला की बापरे! म्हणजे म्हणजे आपण स्वामी किती तुमच्यावर खुश आहेत बघा हो, ताई. हो, जरा हो. पण तुम्हाला आणि दुःखी ठेवायला तयार नाहीयेत ते. तिसरा की चौथा अनुभव असा चौथा. की हां, चौथा असा की नवीन आम्ही इथे आलेलो ना राहायला. हां. तर नवीन असल्यामुळे कसं आपण सगळं भिंती वगैरे बघत बसतो. बाबा हो. नवीन जागा आहे, कसं होईल? म्हणजे आपलं हं. कसं नवीन जागेत आपण रुळू असं आपण हां. काहीतरी विचार करत असतो ना. बरोबर. तसं हां, दिवसभर मी बघायची 2-3 दिवस. हे लोकं कामावर गेले ना, हां. की मला तो एकच उद्योग होता की अरे कसं म्हणजे आधीच हे आठवतं ना आपल्याला आधीची बरोबर. गाणी. तर मी बघत बसायचे आणि असं माझं 2-4 दिवस सलग चालू होतं. हं, हं. आणि नंतर काय झालं त्या दिवशी ना रात्री असं स्वप्नात मला दिसलं की अशीच भिंत जशी दिवसभर बघते हां, हां. तशी मी भिंत बघत आहे आणि त्या भिंतीमध्ये आपोआप म्हणजे अशी स्वामींची ना हळूहळू प्रतिमा तयार व्हायला लागली. खरं बापरे! मला सुरुवातीला मला कळालंच नाही की कसली प्रतिमा आहे काय. हां. पण जर एक एक म्हणतो ना एक चित्र असं थोडं थोडं पूर्ण आपोआप होत तयार गेलं. झालं. हां, हां, हां. तसं पूर्ण व्हायला लागलं. आणि अगं जेव्हा ते पूर्ण झालं आणि ते रुमाल घेतलेला स्वामींचा फोटो आहे बघा. हां, हां, हां. हातामध्ये रुमाल आहे. हो, हो. पुढे मांडीजवळ तसा तो फोटो होता. आणि हं. एवढं सुंदर त्या भिंतीमध्ये मला दर्शन झाल्याबरोबर मला नंतर क्लिक झालं की अरे हे तर स्वामी होते. आई गं! आणि काय मागितलं पण नाही आणि काय नमस्कार वगैरे काही नाही. मी फक्त बघत बसले की अरे स्वामींनी दर्शन दिलं. म्हणजे एवढी माझी उत्सुकता अ, वाढली की म्हणजे अरे आणि खुश होऊन गेल्या ना, की त्याच्यात तुम्हाला काही सुचलंच हो, नाही. माझं कुठे एवढं भाग्य किंवा माझी कुठे एवढी सेवा आहे की स्वामींनी हो. मला एवढं दर्शन मला विश्वासच बसत नव्हता. पण हां. आणि मी काय म्हणतो ना आपण एवढं दर्शन झाल्यावर आपल्या इच्छा असते आपण नमस्कार करावा किंवा हो, स्वामींना हो, हो. त्या कृतज्ञ आनंदात काही बाबा सुचलंच एवढं नाही. कृतज्ञता व्यक्त करावी की बाबा हं. एवढं माझं भाग्य नव्हतं पण तुम्ही माझ्यासाठी एवढं दर्शन दिलं अगदी अरे भिंतीमध्ये. वाह! ते मला दुसऱ्या दिवशी तसंच्या तसं अजून सुद्धा म्हणजे आठवतं की स्वामींनी एवढं सुंदर दर्शन दिलं काय आणि किती खूप असा छान, किती आनंद छान हो ताई. हो. आणि अतिशय तो छान. माझा अनुभव सुद्धा एक ममता हं. जोशी म्हणून ताई आहेत त्या. हां, 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 हां. तेव्हा त्यांना पण मी तो शेअर केला. जेव्हा तो मला अनुभव आलेला. हां, त्या हां, हां. त्या स्वामींची वस्त्र, मुकुट वगैरे बनवतात आणि त्यांनी तो माझा अनुभव खूप सुंदररित्या हे केलेलं आहे, सांगितलंय त्यांनी पण. आणि मला हो. तो सांगावासा ह्यासाठी वाटला, की स्वामी खरंच दर्शन दिलं मला. म्हणजे माझं जी काही इच्छा होती ती किती पूर्ण करतात स्वामी ह्याचं अगदी, मला खूप अगदी. नाही ताई, आपण स्वामींचे एकदा चरण धरले ना, ते हं. अगदी एकदम कणाकणात ना आपल्या हो, हो. आजूबाजूला असतात, आपल्या आणि अवतीभोवती. 5वा अनुभव असा, की त्या ममता जोशींची ओळख अशी झाली, की हं. त्यांनी अ, ह्याला YouTubeला एक हे टाकलेलं, की त्या मूर्ती देत होत्या. त्यांचं काहीतरी असं म्हणतो ना आपण नवस असतं काहीतरी. हां, 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 हां. की मी असं-असं काम झालं, की मी देईल वगैरे. तसं हां. त्यांनी ते हे केलेलं आणि हं. त्यामध्ये त्यांनी भरपूर मूर्त्या स्वामींच्या अशा लोकांना प्रसाद म्हणून दिल्या. अरे आणि बापरे! ते बघून माझी पण इच्छा झाली, की स्वामींची मूर्ती प्रसाद म्हणून मिळणं एक वेगळं आणि आपण घेणं एक हो, हो, वेगळं. हो. बरोबर. तर मी म्हटलं चला आपण निदान प्रयत्न तर करूया असं विचारून.
हा तर हो, सहज असं त्यांना मी पण रिक्वेस्ट टाकली कमेंटमध्ये, की मला पण स्वामींची मूर्ती हवी आहे वगैरे. हा 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 हा. आणि काय माहिती नाही बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या, पण माझा नंबर अगदी 2-2.5 महिन्यातच लागला आणि त्यांनी बापरे. मला कॉल केला. अगो बाई. हो, कॉल केला आणि त्यांनी एवढी दक्षता घेतली, की अगदी दत्त जयंतीला स्वामींची मूर्ती माझ्या घरापर्यंत आली. बाप रे. अगदी मी किती त्याची छान. स्थापना केली दत्त जयंतीच्या दिवशी. मठामध्ये विचारलं कशी करायची, काय थोडक्यात असं हा काय हा असते का? हा. नाही म्हणतात त्यातलं विधी आणि कसले काय घेताय तुम्ही? हा. तुमच्याकडे एवढी मूर्ती आली, जशी तुम्ही आता सेवा करताय तशी तुम्ही खुशाल म्हणे अगदी मठाधिपती मनमोक. ज्या आहेत ना, त्यांनी सांगितलं तुम्ही खुशाल स्थापना करा, काही हरकत नाही. खूप छान चांगल्या दिवशी तुमच्याकडे मूर्ती आली आणि अशा प्रकारे मग मी ती स्वामींची मूर्ती माझ्याकडे आलेली आहे. किती छान हो ताई. आणि हो. खरंच आणि भाग्यवान आहात तुम्ही. आणि ती मूर्ती आली आणि त्याची ओढ लागली. मग स्वामींना मी वस्त्र वगैरे एक आवड होती मला, की हा त्यांना मुकुट ठेवणं. मग त्यांच्या प्रकारे म्हणजे त्या ममता जोशी ज्या प्रकारे बनवतात, हा हा. तसं मी पण स्वामींना वेगवेगळ्या माळा बनवणं, वस्त्रमुकुट बनवणं ह्यामध्ये भरपूर बनवून ठेवले मी घरी. अरे वा. मग कोणाला हवे मी मग द्यायचा प्रयत्न असतो माझा. मी अरे वा. हाती बनवलेली असते. हो. बापरे, ते फोटो असं पाठवा ताई. हो. तुम्ही हो, काय पाठवेल, बनवतात पाठवेल. ते. हा मी हा. खूप छान बनवते, पण सध्या माझ्याकडे मशीन नाही. मी हातानेच बनवते. बापरे. आणि मशीन घ्यायचा विचार आहे माझा. पण भरपूर मी मठांमध्ये पण मी दिले मुकुट वगैरे. आणि वा. त्या मठातल्या दादांनी पण सांगितलं, "तुमची कलाकुसर एवढी सुंदर आहे ना, की आम्हाला छोट्या मूर्तीसाठी पण बनवून मिळालं तर बरं होईल." अरे तर वा. माझं असं म्हणणं आहे, की मी प्रॉपर जर मशीन असेल ना, मला द्यायला आणखी आवडलं असतं. हो, खरंय. हाती बनवलेले जरा हे असतं ना लोकांना, पण ते बरोबर वाटत नाही द्यायला आपल्याला. हा हा. आणि पण मला नंतर मग फोटो मी पाठवा ताई, ते हो, तुम्ही पाठवते, कसले. पाठवते. हां, त्या हा मूर्तीचा पाठवते मी. हा. आणि तुम्ही त्या चॅनलवर पण जाऊन बघा. ममता जोशी मी पाठवते नंतर WhatsAppला आहे मी तुमच्या. बरं तर बरं. हा. तुम्ही तो अनुभव बघू शकता. त्यांनी पण सुंदररीत्या तो मांडला माझा हो अनुभव. ना, मला पाठवा आणि तुम्ही. हो, सांगते मी. हा आणि नंतर मी प्रत्येक मुलाचा बर्थडे जो आहे माझा, तो हा. माझा हे हेतू असतो की अक्कलकोटलाच करायचा. आणि आता हे 2 वर्ष आम्ही केला तिथे आणि मग हे 3रं वर्ष आता असणार. बापरे. हो. अक्कलकोटला जाता दरवर्षी. हो, दरवर्षी जातो. म्हणजे आता हे 3रं वर्ष असेल. वा. आणि मग स्वामींची मी पंचधातूची म्हणजे लोकं म्हणतात, हा देव्हाऱ्यात एकच मूर्ती असावी वगैरे. हा हा पण ती मोठी मूर्ती जी असते ना, हा ती मी माझे म्हणजे लाड म्हणतो ना आपण, एक हा लाड करायचे मुकुट, माळा, त्याची मापं. आणि छोट्या मूर्तीला तशी लाड करता येत नाही ना आपल्याला. हा 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 हा. छोटी मूर्ती आपल्याला अभिषेक करण्यासाठी खूप चांगली उपयोगी असते. पडते. हा हां. मग ते अभिषेक करण्यासाठी मग मी पंचधातूची बर्थडेच्या दिवशी त्याच्या घेतली वाढदिवसाला. हा. आणि अक्कलकोटमध्ये तिथे वटवृक्षाच्या मंदिरात अभिषेक वगैरे करून ती मी स्थापना केली छोटीशी मूर्ती. वा. म्हणजे एक काय दोन काय, आपल्या मनात आहे तर आपण करायचं. हो, किती छान हो. ताई, खरं. आणि आपली बरेच जण श्रद्धा, म्हणतात बरोबर हो, आहे. आपली श्रद्धा, की एकाचे लाड करायचेत आणि एकाचा अभिषेक वगैरे विधिवतपणे असं हा. मी ठरवलं, की शेवटी एकाचे लाड आत्मा करायचे. त्यांचा एकच आहे. हां, आत्मा एकच आहे. आणि बरोबर. आपल्याला छोट्या मूर्तीचे लाड करता येत नाही. म्हणजे त्यांना पाहिजे ते वस्त्र हा चढवता येत हा नाही. हा हा. बरोबर. आणि ते भली मोठी मूर्ती बघत बसणं, त्याला वस्त्रमुकुट असणं, ते हा. वेगळं एक हे असतं. आणि मोठी काय आणि छोटी काय ते एकाच देवाला जाते ना असं. बरोबर. किती गोड बोलताय ताई हां. तुम्ही. आवाज पण किती छान आहे तुमचा. हो, हो, हो. खूप नाही छान आणि ताई. मला मी खूप शेअर करते. हां, चालेल, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. हो, हो. मला ते फोटो पाठवा आठवणीने.